पोलीस भरतीसाठी उद्यापासून मैदानी चाचणी। या उमेदवारांना मैदानीसाठी मिळणार दुसरी तारीख। मैदानी धावणे व गोळाफेक सोलापूर एसपींनी केली उमेदवारांच्या राहण्याची सोय। पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। पहिल्या दिवशी पहाटे 5 ते 5:30 वाजल्यापासून मैदानी चाचणी सुरू होईल। पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना बोलावले जाणार असून त्यानंतर दररोज 750 उमेदवारांची मैदानी चाचणी होईल। शहर व ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या मैदानावर ही चाचणी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गिरीश देशपांडे, पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी दिली। सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 85 पोलीस शिपाई व 9 चालकांच्या जागांसाठी भरती होत आहे, तर शहरातील 34 पोलीस शिपाई व 16 चालक पदांसाठी ही परीक्षा होत आहे। भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार असून मैदानावर CCTV लावले जाणार आहेत। याशिवाय प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ शूटिंग देखील केले जाणार आहेत। ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांसाठी 3,359 पुरुष तर 937 महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत। त्याशिवाय 56 माजी सैनिक व 1/3 उमेदवाराचा अर्ज आहे। तसेच चालक पदासाठी 559 पुरुष, 40 महिला व 11 माजी सैनिकांचे अर्ज प्राप्त असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले। शहर पोलिसांतर्फे उमेदवारांची मैदानी चाचणी 19 ते 21 जूनपर्यंत घेतली जाणार आहे, तर ग्रामीण पोलिसांतर्फे 19 ते 26 जूनपर्यंत मैदानी चाचणी घेतली जाईल। पावसामुळे काही व्यत्यय असल्यास 29 व 29 जून हे 2 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत। या उमेदवारांना नवी तारीख। सध्या राज्यात 2022-23 आर्थिक वर्षातील पोलीस भरतीला सुरुवात होत आहे। पोलिसांच्या 17,471 पदभरतीसाठी ब्रँच समन, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई व पोलीस चालकांची पदे आहेत। त्यासाठी राज्यभरातून तब्बल 17,76,000 अर्ज प्राप्त आहेत। एकाच उमेदवाराने 4 किंवा 3 पदांसाठी अर्ज केलेले आहेत। त्यांची एकाच दिवशी मैदानी चाचणी येत असल्याची त्यांनी विनंती अर्ज दिल्यास त्या उमेदवाराला पुढील तारीख दिली जाणार आहे। 2 मैदानी चाचणीत किमान 4 दिवसांचे अंतर असणार आहे, पण दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणी देताना पूर्वी मैदानी चाचणीला उपस्थित असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे। मैदानी चाचणीत धावणे व गोळाफेक पुरुष उमेदवार 1600 मीटर व 1000 मीटर धावणे आणि गोळाफेक, महिला उमेदवार 800 मीटर व 1000 मीटर धावणे गोळाफेक, चालक शिपाई 1600 मीटर पुरुष उमेदवार धावणे, 800 मीटर महिला उमेदवार धावणे व वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी। अचिरीज व हॉलमध्ये उमेदवारांच्या राहण्याची सोय। विविध जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भरतीसाठी आलेल्या तरुण तरुणींना एकत्र कुठेही राहावे लागते। या पार्श्वभूमीवर अशा उमेदवारांची सोय ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपासमोर अचिरीज हॉलमध्ये करण्यात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गिरीश देशपांडे यांनी केली। SBP न्यूज मराठीला लाईक करा।